जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, जोडून अक्षरांना शब्दास अर्थ देते, समृद्ध होत जाता भाषा भरास येते, शब्दात मांडले जे ते ज्ञान अमृताचे, ज्ञानेश्वरी निगाथा मन शांत वेलसाचे, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, बोलून माय बोली हा जन्म शुद्ध होतो, वाचून संपदेला हा जन्म सिद्ध होतो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, आव्हान अक्षरांचे पेलेल हे सुजन जो, म्हणूया चला तयाला अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो, अक्षर भूषण तो. नमस्कार. तुम्ही कुठेही असा, कुणीही असा, खेळू शकता अक्षरभूषण, स्पर्धेत भाग घेऊन नक्कीच होऊ शकता अक्षरभूषण. बरोबर. महाराष्ट्र पत्रकार संघ आणि लोकव्रत प्रकाशन प्रस्तुत अक्षरभूषण या आगळ्या वेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या 4थ्या भागात मी गौरी लहुरीकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. गेला आठवडाभर आपण रंगामध्ये न्हाऊन निघत आहोत. होळीचा सण झाला, धुळवड झाली आणि आज रंगपंचमी. एक एक सण एक एक दिवस पुढे चालत असताना आपण जातोय नवीन वर्षाकडे. आणि या सगळ्या मराठी सणांच्या गर्दीमध्ये आपण हा प्रश्नमंजुषेचा खेळ घेऊन येत आहोत. या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने सर्वजण सहभागी होत आहेत. आम्हाला सर्वांना याचा खूपच आनंद होतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विविध भागातून यामध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत. असेच 4 उत्साही स्पर्धक याही वेळी आपल्यासोबत आहेत. मी सर्वप्रथम या सर्व स्पर्धकांना अशी विनंती करते की आपण आपला परिचय करून द्यावा. सर्वात पहिल्यांदा आपण उपमा स्पर्धकाकडे जाऊया. नमस्कार, मी सौ अलका माइंडकर, अकोला. येतोय आवाज? हो, आलाय. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. पुढील स्पर्धक उत्प्रेक्षा. नमस्कार, मी सौ अनुराधा पाठक, सध्या चिंचवड, पुणे. अरे वा, आपलं स्वागत. आता बघूया रूपक स्पर्धक. नमस्कार, मी जिल्हा वाशिम. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि श्लेष स्पर्धक, त्यांचा परिचय. नमस्कार, मी मेधा प्रभुदेसाई, मी मालवणची आहे आणि मी सध्या पुण्यात राहते. चला, या 4ही स्पर्धकांची आपण ओळख करून घेतली आणि आता सर्वांनाच माहित झालंय की या स्पर्धेची नियमावली काय आहे. आपल्या सर्व स्पर्धकांनाही आपण आधीच पाठवली होती आणि आपण वाचली असेल सर्व स्पर्धकांनी. तर ती सगळी नियमावली आपण इथे पाळणार आहोत. एक सर्वात महत्वाचं म्हणजे ही अशी आपली नियमावली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पडद्यावर जरी दिसत नसले तरी काही तज्ञ मंडळी या कार्यक्रमात उपस्थित आहेत, हा कार्यक्रम पाहत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहून व्यवस्थितपणे उत्तर देणं अपेक्षित आहे. आपण सुरू करत आहोत पहिली फेरी. उपमा स्पर्धकासाठी हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. कावळ्याच्या. आणि आपला 30 सेकंदाचा वेळ सुरू झालाय. उपमा स्पर्धक.
तुम्हाला ही म्हण पूर्ण करायची आहे. कावळ्याच्या. दोन. माफ करा, आपली वेळ संपली आहे. उत्प्रेक्षा स्पर्धक, आपण याचं उत्तर देऊ इच्छिता? हो हो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. उत्तर बरोबर आहे, मात्र याचे गुण आपल्याला मिळणार नाहीत, पण अतिशय कल्पना आहे. बरोबर उत्तर आपण दिलं आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. उपमा स्पर्धकासाठी हा पुढचा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. ए ना ध भा ची. ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे, ओळखायची आहे. ए ना ध भा ची. माफ करा, आपली वेळ संपली आहे. उत्प्रेक्षा स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता? हो हो, एक ना धड भाराभर चिंध्या. अगदी बरोबर आहे. दोन्ही उत्तर उत्प्रेक्षा स्पर्धकाने दिली आहेत, मात्र यासाठी गुण मिळणार नाहीयेत. उत्प्रेक्षा स्पर्धकाचा पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. आधीच. आधी लगीन कोंडाण्याचं. आधीच. आधीच. नाही, काही आठवतंय? नाही आठवत आहे. ओके, माफ करा, आपली वेळ संपली आहे. रूपक स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता? मॅडम नक्की तर नाही माहित. आधीच उपवास आणि त्यात श्रावण मास असं काहीतरी. ती पण एक आहे, पण श्लेष, आपण प्रयत्न करू शकता? आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. बरोबर. ही म्हणे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी आपण दुसरा प्रश्न विचारूया. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. ए ज क म. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अगदी बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. अभिनंदन. धन्यवाद. आपण वळूया आता रूपक या स्पर्धकाकडे. रूपक स्पर्धकासाठी पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. असंगाशी. असंगाची संगत. मॅडम आहे वेळ आपल्याकडे. माफ करा, आपली वेळ संपली आहे. श्लेष स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता? असंगाशी संग, प्राणाशी गाठ. बरोबर, हे उत्तर बरोबर आहे, पण यासाठी आपल्याला गुण मिळणार नाहीये. रूपक स्पर्धकासाठी आपण पुढचा प्रश्न विचारूया. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. ए मा म.
काही आठवतंय? ए मा म. माफ करा, आपली वेळ संपली आहे. श्लेष स्पर्धक, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू इच्छिता? नाही, मला नाही येते याचं उत्तर. उपमा? उत्प्रेक्षा स्पर्धक? हो हो, एका माळेचे मणी. बरोबर. एकाच माळेचे मणी हे उत्तर बरोबर आहे. आपण वळूया आता श्लेष स्पर्धकाकडे. हा आहे पहिल्या फेरीचा पहिला प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. काखेत. काखेत कळसा, गावाला वळसा. अगदी बरोबर. अभिनंदन, तुम्हाला मिळतायत 5 गुण. पुढील प्रश्न विचारूया. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न. पुढील म्हण पूर्ण करा. जी खो मे जा ना. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बरोबर. अगदी अगदी बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळतायत 5 गुण. या ठिकाणी आपली पहिली फेरी संपली आहे आणि पहिल्या फेरीच्या शेवटी कुणाला, कोणत्या स्पर्धकाला किती गुण मिळालेत हे ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. भैरवीजी, मी आपल्याला विनंती करते की आम्हाला गुण सांगावेत. पहिल्या फेरीनंतर जी आपली गुणतालिका आहे ती काहीशी अशी. उपमा स्पर्धकाचं खातं अजून उघडायचं आहे. उत्प्रेक्षा स्पर्धकाने मिळवलेले आहेत 5 गुण. रूपक स्पर्धकाचंही खातं अजून उघडायचं आहे आणि श्लेष स्पर्धकाने मिळवलेले आहेत 10 गुण. छान स्पर्धा सुरू आहे तरी. आणि ज्यांना गुण मिळाले नाहीयेत त्यांनी अजिबात नाराज होऊ नका, कारण ही दुसरी फेरी खूप छान उत्कंठावर्धक आणि गुण मिळवून देणारी आहे. आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया. दुसरी फेरी जी आहे ती समानार्थी शब्दांची आहे. यामध्ये एक तुम्हाला प्रत्येक स्पर्धकाला 4 शब्द विचारले जातील आणि त्या 4ही शब्दांचे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. मी इथे सांगू इच्छिते की आपल्या मराठी भाषेची समृद्ध परंपरा, शब्दसंपदा बघून आम्ही समानार्थी शब्दांसाठी कैलासवासी वा गो आपटे यांचा मराठी शब्द रत्नाकर हा कोश संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत आहोत. हे त्यामध्ये असलेले सगळे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी वापरत आहोत. तर सुरू करूया आपण दुसऱ्या फेरीला. आपण वळूया आता उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. तुमच्यासाठी पहिला शब्द आहे फूल. समानार्थी शब्द सांगायचे. फूल. फूल. समानार्थी शब्द फूल. नाही. पुढचा शब्द आहे सूर्य. प्रभाकर. बरोबर आहे. सूर्य ना, सूर्य म्हटलं ना आपण. सूर्य. हा, सूर्याला प्रभाकर, दिनकर. बरोबर. तिसरा शब्द आहे तात्पर्य. सार. बरोबर आहे. चौथा शब्द आहे धाडस. काय? धाडस. धाडस. साहस. बरोबर. आता वळूया रूपक या स्पर्धकाकडे. तुम्ही तयार आहात? हो मॅडम. पहिला शब्द आहे सुवास. सुवास. सुगंध. बरोबर. पाणी. जल. बरोबर. आवाज. ध्वनी. बरोबर. यशस्वी.
यशस्वी, जयस्तु, नाही. 3 शब्दांची उत्तरं आपण बरोबर दिली आहेत. आपण वळूया श्लेष गटाकडे. पहिला शब्द आहे नदी. तरंगिणी, सरिता, तटिनी. बरोबर. कमळ, पद्म, पंकज. बरोबर. कुटुंब, परिवार. बरोबर. रिकामा, मोकळा, रिक्त. बरोबर. या ठिकाणी ही फेरी संपली आहे. दुसऱ्या फेरीच्या शेवटी आपण गुण बघूया. भैरवीची. दुसऱ्या फेरीनंतर जी गुणतालिका आहे ती अशी की उपमा स्पर्धक आता त्यांच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे सध्या आपल्यासोबत नाही आहेत. उत्प्रेक्षा स्पर्धकाचे या फेरीचे गुण आहेत 15 आणि एकूण गुण आहेत 20. रूपक स्पर्धकाचे या फेरीचे गुण आहेत 15 आणि एकूण गुणही आहेत 15. तर श्लेष स्पर्धकाचे या फेरीचे गुण आहेत 20 आणि एकूण गुण आहेत 30. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन. सर्वांनाच गुण मिळाले आहेत या फेरीनंतर. बरोबर. आता आपण वळूया तिसऱ्या फेरीकडे. तिसरी फेरी फार मजेदार आहे आणि तुम्हाला सर्वांना कवितेची ओळ पूर्ण करायची आहे आणि त्या कवीचे अथवा कवयित्रीचे नाव पण सांगायचं आहे. तर या उत्कंठावर्धक फेरीसाठी आपण तयार आहात? हो मॅम. आपण जाऊया उपमा स्पर्धकाकडे. तिसऱ्या फेरीचा प्रश्न. कवितेची ओळ पूर्ण करा. कवी कवयित्री ओळखा. ही भरली घागर तुझ्या शिरावर बाळे. त्या आहेत का आपल्यासोबत? परत आल्या? हो आहे, सोबत आहे, पण नाही लक्षात नाही येत आहे ती ओळख. नाही, हे उपमासाठीच आहे. अच्छा अच्छा. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. उत्प्रेक्षा स्पर्धकासाठी तिसऱ्या फेरीचा प्रश्न. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. ही ओळ तुम्हाला पूर्ण करायची आहे. संत तुकारामांची रचलेली ही ओळ आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. नाही, दुसरी ओळ नाही आठवत. आहे वेळ तुमच्याकडे. नाही आठवत आहे मला. तुकाराम महाराजांची ओळ आहे, एवढं नाही. बरोबर. आपण कवीचं नाव ओळखलं आहे. संत तुकारामांची ही रचना आहे. तुम्हाला मिळतायत 5 गुण. कवितेची ओळ रूपक किंवा श्लेष यापैकी कुणाला प्रयत्न करायचा आहे? मॅडम, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही आळविती सुस्वरे. पक्षी ही सुस्वरे आळविती, ही त्याची पुढची ओळ आहे. तुम्ही ओळखलात, पण तुम्हाला याचे गुण मिळणार नाही. पुढे नाही. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. तिसऱ्या फेरीचा हा प्रश्न. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. वा वा. नाही मॅडम, काही लक्षात येत नाही. कवी लक्षात येत आहे? कुसुमाग्रजात असू शकते असा माझा अंदाज.
नाही. माधव महानोर. नाही. माफ करा, आपली वेळ संपली आहे. श्लेष स्पर्धक, आपण प्रयत्न करू इच्छिता? आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, गदिमांची गीत रामायणातली. अगदी अगदी बरोबर आहे, पण याचे गुण आपल्याला मिळणार नाहीयेत. अगदी बरोबर ओळखलंय आपण. आता आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. आपल्यालाच आहे हा तिसऱ्या फेरीचा प्रश्न. कवितेची ओळ पूर्ण करा, कवी कवयित्री ओळखा. काळ्या मातीत मातीत. काळ्या मातीत मातीत ठिकवण चालते, असं काहीतरी आहे. मला बहिणाबाई चौधरींची वाटते. नाही. नाही. माफ करा, आपली वेळ संपली आहे. उत्प्रेक्षा किंवा रूपक आपल्याला प्रयत्न करायचा आहे का? काळ्या मातीत मातीत टिफन चालते. माहिती फन चालते. आणि कोण आहे याचे कवी कवयित्री? मॅडम विठ्ठल वाघ आहेत बहुतेक, रानकवी. बरोबर आहे, अगदी बरोबर. बरोबर. अगदी बरोबर आहे, पण यासाठी आपल्याला गुण मिळणार नाहीये. या ठिकाणी आपली तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे आणि तिसऱ्या फेरीच्या शेवटी आपले गुण काय आहेत ते आपण बघूया. तर आता आपली ही तिसरी फेरी पूर्ण झाली आणि तिसऱ्या फेरीत उपमा स्पर्धक आपल्यासोबत नाहीत. उत्प्रेक्षा स्पर्धकांनी कवीचे नाव बरोबर ओळखून 5 गुण मिळवलेले आहेत. त्यामुळे आता त्यांचे एकूण गुण झालेले आहेत 25. स्पर्धकाने मात्र आपल्याला प्रश्नाचं योग्य उत्तर देता आलं नाही त्यांना. आणि श्लेष स्पर्धकालाही या फेरीत गुणांची मिळकत करता आलेली नाही. त्यांचे एकूण गुण आहेत 30 आणि रूपक स्पर्धकांचे एकूण गुण आहेत 15. आता शेवटची फेरी ठरवणार आहे की नेमकं काय घडतंय. हो, बरोबर आहे. शेवटची फेरी जी आहे ही तुम्हाला खूप गुण मिळवण्याची छान चांगली संधी आलेली आहे. आणि जसं आपण रॅपिड फायर म्हणतो तशा पद्धतीची ही पुस्तकांच्या जगातली द्रुतगती फेरी आहे. आणि या मार्गावर तुम्हाला पटापट तुमचे गुण गोळा करत जायचं आहे. यासाठी तुम्हाला विचार करायला कुठलाही वेळ मिळणार नाहीये. प्रत्येकाला आम्ही 5 पुस्तकांची नावं सांगणार आहोत आणि त्याने त्याचा लेखक ओळखायचा आहे. लेखक लेखिका कोण आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि एका बरोबर उत्तराला तुम्हाला 2 गुण, असे एकूण 10 गुणांची ही स्पर्धा आहे प्रत्येक स्पर्धकासाठी. आपण तयार आहात या द्रुतगती फेरीसाठी? आता आपल्या तयार आहोत. आपल्या सोबत उपमा स्पर्धक नाहीये, इंटरनेटचा त्यांचा काही अडथळा आल्यामुळे. आपण वळूया उत्प्रेक्षा स्पर्धकाकडे. तुमचा पहिला प्रश्न आहे, रारंग ढांग. रारंग ढांग नाही गड्या, नाही माहिती. दुसरा असामी असामी. पु ल देशपांडे. बरोबर. अपॉइंटमेंट. नाही 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 माहिती. याचे लेखक आहेत कुसुमाग्रज. दोस्त. काय? दोस्त. दोस्त पु ल देशपांडे. नाही. पुढचा प्रश्न आहे अमृतवेल. वि स खांडेकर. बरोबर. 2 पुस्तकांच्या लेखकांची नावं आपण ओळखली आहेत. आपण वळूया रूपक स्पर्धकाकडे. जिप्सी. अरुण साधू. नाही. मंगेश पाडगावकर. चिनी माती. पाडगावकर. नाही. प्रेम आणि मांजर. नाही माहित मॅडम. पुरचुंडी. हे ऐकायला नाही आलं मॅडम. पुरचुंडी. नाही माहित. बंदा रुपया. सॉरी मॅम, नाही माहित. ओके. चिनी माती डॉक्टर मीना प्रभू. प्रेम आणि मांजर कुसुमाग्रज.
पुरचुंडी पु ल देशपांडे आणि बंदा रुपया विश्वास पाटील. आपण वळूया श्लेष स्पर्धकाकडे. फुलवाली फुलवाडी हसवणूक पु ल देशपांडे. बरोबर. मितवा नाही. ग्रेस कवी ग्रेस. घर हरवलेली माणसं घर हरवलेली नाही. उचल्या लक्ष्मण गायकवाड. बरोबर. घर हरवलेली माणसं व पु काळे. आणि फुलवाली कुसुमाग्रज. हम्म. या ठिकाणी ही फेरी संपली आहे आणि या अंतिम फेरीनंतर आपण गुण बघूया. अंतिम फेरीनंतर आपली जी गुणतालिका आहे ती अशी. उत्प्रेक्षा स्पर्धकाने या फेरीत 4 गुण मिळवलेले आहेत आणि त्यांचे एकूण गुण झालेले 29. रूपक स्पर्धकाने या फेरीत गुण मिळवलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे गुण आहेत 15. आणि श्लेष स्पर्धकाने देखील या फेरीत 4 गुण मिळवलेले आहेत, त्यांचे एकूण गुण झालेले आहेत 34. अरे वा. मग आजचा विजेता कोण? अर्थातच आपल्या सगळ्यांना गुणतालिकेवरून कळलेलं आहेच की आजच्या विजेते आहेत माननीय मेधा प्रभुदेसाई. आपण त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करूया. खूप छान. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि विजेत्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. कसा वाटला हा तुम्हाला खेळ? हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. आणि याच बरोबर आम्हाला खूप ज्या प्रवेशिका आलेल्या आहेत त्या प्रवेशिकेतून आपण भाग्यवान जो काही सहभागी आहेत त्याची पण निवड आपण इथे आज करणार आहोत. तर भैरवीजी, या भाग्यवान सहभागीची आपण प्रवेशिकेची आपण निवड करूया आणि त्यांना मिळणार आहे लोकव्रत प्रकाशनचं एक छानसं पुस्तक भेट म्हणून. जसं आपण आपल्या जाहिरातीतून जाहीर केलं आहे की आपल्याकडे येणाऱ्या प्रवेशिकांपैकी भाग्यवान प्रवेशिका आपण एक निवडत असतो आणि त्या भाग्यवान प्रवेशिकेला आपण लोकव्रत प्रकाशनाचं एक पुस्तक भेट स्वरूपात देणार आहोत. तर सार्थक, तू आता उरलेल्या चिठ्ठ्यांमधून आपल्यासाठी भाग्यवान एक प्रवेशिका निवडायची आहे, म्हणजे तुला आणखीन एक चिठ्ठी उचलायची आहे यातली. आणि या भाग्यवान स्पर्धकाचं नाव आहे दीपाली पांडे. वा वा वा, व्हेरी गुड. दीपालीजी, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तर अशा पद्धतीने सहभागी होण्यासाठी आपल्याला खूप इच्छा होत असेल तर वाट कसली बघताय? अक्षरभूषण lokavrat@gmail.com या मेल आयडी वर आपलं नाव, आपला पत्ता आणि आपली थोडक्यात माहिती पाठवायची आणि या स्पर्धेत सहभागी व्हायचं. इतकं सोपं आहे आणि पाहता पाहता 4 भाग आपण याचे पूर्ण केले आहेत. 5व्या भागासाठी आम्ही तुमची वाट बघत आहोत आणि या सर्वांना पुन्हा एकदा घेऊन आम्ही नव्या रूपाने पुन्हा आपल्या समोर हजर होणार आहोत. तोपर्यंत मराठी पाहत राहा, मराठी वाचत राहा, मराठी ऐकत राहा, मराठी बोलत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला छानसा वेळ अक्षरभूषण पाहण्यासाठी द्या आणि आपल्या प्रतिक्रिया द्या. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.